खरं तर घरातून निघताना ना व्हिडिओ स्टार्ट करायला वेळच मिळाला नाही. सो आता ॲक्टिवावरती जाताना मी व्हिडिओला स्टार्टिंग करत आहे. हाय एव्हरीवन, मी मोनिका मोहन. वेलकम बॅक टू माय चॅनेल. चैत्र महिना सुरू आहे आणि चैत्र महिन्याच्या मंगळवारी ना आमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. तर आमची कुलदेवी कुठे आहे तर डोंगराच्या मध्यभागी आहे. अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी जाते, त्यामुळे काही वाटत नाही. तर इतक्या डोंगरावरती जाणं आपल्याला शक्यच नाही आहे. पूर्वीची लोक जी होती ना ती ना लाकडं आणायला डोंगरामध्ये जायची चुलीसाठी, आणि आता पण मोकळं सुद्धा जाऊ शकत नाही. इतका आपल्याला धाप लागते लगेच, कारण पूर्वीचा आहार आणि आत्ताच्या आहारामध्ये खूप तफावत आहे. त्याचबरोबर आत्ताच्या खूप सोयीसुविधा आहेत, त्यामुळे आपल्याला सुद्धा नकोसं वाटतं. तर हा जो रस्ता आहे ना हा भीमाशंकरला जातो आणि डोंगरामधूनच जातो हा रस्ता. ह्या डोंगराच्या पायथ्याशी आमचे घरं आहेत आणि इतका वळणाचा रस्ता आहे. त्याचबरोबर आजूबाजूला खूप झाडे आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला. आता जरी रस्त्याला गर्दी नसेल किंवा कोणीही दिसत नसेल तरी पावसाळ्यामध्ये ना ह्या रस्त्याला खूप गर्दी असते. पर्यटक खूप येत असतात, कारण भीमाशंकरला जातात पर्यटक. आणि त्याचबरोबर ना इकडं असं पाहण्यासारखी खूप सारे पॉईंट आहेत, त्यामुळे मग पावसाळ्यामध्ये इकडे गर्दी असते. आणि त्यांची काही गैरसोय होऊ नये म्हणून हे असे छोटे हॉटेल उभे केले आहेत, आणि त्या टायमाला खूप गर्दी असते ह्या हॉटेलमध्ये सुद्धा. आता बघा इकडे व्ह्यूसुद्धा किती छान आहे, आणि पावसाळ्यात तर याच्यापेक्षा छान व्ह्यू क्रिएट झालेला असतो. जिथपर्यंत गाडी येते ना तिथपर्यंत गाडी आणली आणि साईडला लावली आहे. आता डोंगर चढायचा आहे, आणि हा वरतून डोंगरावरून असा व्ह्यू दिसतो पावसाळ्यात तर इतकं छान दिसतं. आणि ही जी घरं झूम करून मी दाखवते ना की इथं आम्ही राहतो, आणि इतक्यावरती आम्ही आलो आहोत. आता फक्त आम्ही जस्ट चालायला सुरुवात केली आहे, आणि अजून खूप दूर जायचं आहे. तर मग डोंगरामध्ये जाण्याचा हा आमचा प्रवास सुरू झाला आहे. आज ना चैत्र महिन्याचा लास्ट मंगळवार आहे, म्हणून मग आम्ही दोघेही आलो आणि आमच्यासोबत शौर्यला सुद्धा घेऊन आलो आहोत, कारण त्यालाही माहीत व्हायला पाहिजे कुलदेवी कोणती आहे, आपलं कुलदैवत कोणतं आहे. ऐन वेळेला असं होतं की ह्या गोष्टींची माहिती मिळत नाही. विशेषतः आपण जर गावाकडे राहत नसो, शहरामध्ये राहत असेल तर ह्या गोष्टी हमखास होतात. आम्हाला सुद्धा आत्ताच ह्या गोष्टी माहीत झाल्या आहेत. सो मंदिर इकडे आहे हे माहीत होतं, पण कुलदेवी आहे की दुसरी कोणती कुलदेवी हे माहीत नव्हतं. सो आता आम्ही मंदिराजवळ आलो आहोत. मंदिर तर खूप लहान आहे, अगदी छोटंसं बांधकाम केलेलं आहे. डोंगरामध्ये बांधून घेतलं, यालाच खूप महत्त्व आहे. पाऊस पडल्यामुळे माती एवढी उधळत नाही, माती उधळली असते. माती उधळली असते. बघत सगळं इथंच आहेत आता. ते पोरांचं काम चालू आहे तिथं. लागत टाका. मग त्याच्यामध्ये काय ठेवतात डबल? काय ते डबल असं तेल कुणी पिऊ नये म्हणून. पिऊ? हा, इथं खार येते, सरडा येतो, तेल पियायला. तुझं काय चाललंय शौर्य? काय नाही, तू पाणी पितोय का? पी बरं. कसं पितो पाणी?
हे फुलं तुला आवडतात ना यांचं वास. हे रंग कलबुट्याला लावतात. दादांनी मला कलबुट्याला लावलं होतं ना. लयच दूर आहे. मग साईड ठेवते का ते उचलून दुपात्री? दुपारी साईड ठेवते उचलून. कुठं ठेव इकडे सोडलं ते साईडला. ठेव साईडला. जाताना परत ठेवते साईडला. तिथं ठेवते त्या जागेवरतीच. आता गाडीमुळे यायला सोपं आहे आपल्याला, नाहीतर किती डोंगर चढायला लागला असता. पाय दुखले असते. खूप उशीर लागला असता. खूप टाइम झाला असता. मग चिटकून ठेवले लांब लांब ठेवले. हा लांब झालाय. ह्याच्यात किती थोडं तांदूळ दिले. देवाचा मान. मी घंटी वाजवली. वाजव की मग खाली बघून वाजव. आता थांब, नंतर वाजव. विजलं ना ते दुराचं. हाय सोन्याचं पाणी. पहिले सोन्याचं पाणी ना. काही नको पाच करू लावून मला. काही नको करू मला. ते कुणीतरी आलं होतं ना आता. दत्तावरतीच थांबला ना, कामाला आला वाटतं तो. त्यांचं काम चालू, मिस्त्रीत ना ते दोघं जण भाऊ. मला द्यायचं किती. काय तू काय लावलं होतं त्यांना. पायापाशी वाकी ते सिंदूर लावतात देवाला ना. हां. हळद कुंकू काय व्हायचं ते पायापाशी. म्हणून आहेत ना पप्पा. नाही, मग कळमचा माता. ही अगरबत्ती राहू दे ताई. राहू दे. झोप आली ना. नाही आळस. बघत लोक लावतील दररोज थोडी 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 थोडी. काही दिवसांनी याला लंब नाही मंदिरला.
नारळ पडतं ना. एक फोड तो की मम्मी. हे पडतं. फोडशील का? काय पडून? फुटल्या पाया करत आता कमी फोडू का तर फोडू सांगू पडू पण येतं. पडतच पडलं नाही पाहिजे सीट पडलं नको. बरं राहू दे राहू दे राहू दे राहू दे काय गरम बोलता आता. नारळवरती पाणी थोडंसं बस. एका दणक्यात नारळ फुटला पाहिजे जोरात. अरे जीव आहे का? हात गेला पाहिजे इकडं. हां जोरात लांब का जोरात. असं असं. नमः शिवाय नमः. सूर्य काय नाही आणलं ना. ठेवा तसंच. ठेवू का तसं? पाय पडलं सगळं. हो चालेल ना. पडतो मी. पडलं नाही का परवा काय करून चालली हॉटेलमध्ये काय लय मोठं काम केलं पण ना. तिथं आम्ही याच्या फाट्यांना बघ फाटी तोडून बरं बांधून घेऊन जायची. विहिरीचं पाणी नेतात का ते कामाला? आणि ती विहीर कोणती मग? ती पण इथे एक चिरा तो कोण काढला का तो रावल्याला काढच म्हणतो वाटतं मला. रस्त्यात आहे का? कोणती आपली आहे जमीन? त्या साईडची ही ही इकडे. इकडची. इकडे चांगलं होतं ना मैदान आहे इकडं. आज तोडले त्यांनी पहिले इथलं काम चालू केलं त्यांनी. हां तर तोडले मिस्टर होतं मिस्टर सगळं विकलं. हां का? तरी पाणी पण उरलं बघ म्हणजे पाणी नाही. ही विहीर आहे का आपली? बघ म्हणतो वर पाणी नाही का आहे का नाही पाणी. इतक्या डोंगरामध्ये इतक्या वरती पाणी. किती मोठा डोंगर वरती. हां आणि आजूबाजूला सगळा परिसर झाडी जंगल. डोंगरामध्ये काय असणार आहे? जंगलच असणार आहे ना. बघ किती वर पाणी किती निवळ पाणी बघ प्यायला बघ. हे पाणी आधी वाहत होतं म्हणतात. म्हणजे असं वरती होतं इतक्या. असं पाटच आहे हा पाटच आहे. बरं चला उशीर होतोय आपल्याला. काय तो चिरा बघ हां तिकून काय मिळणार असं हे खा राऊंड आपण असं लावणे. कसा आवाज येतोय जंगलात? किरकिर असा आवाज येतोय ना. मोर दिसत नाही आपल्याला. मोर इकडं काय आहेत? इकडं आहेत का हो मोर? मग आतमध्ये जंगल त्याला दिवसात होता लपून बघ चालत. आवाज येतोय मला. आवाज येतोय ना. आवाज येतोय बघ. इथं काम चालू आवाज तरी कामाचं इथं नाही होती आज जंगलात राहणार आपल्याला. तिकडे राहतात मोर वाघ.
इथे मंदिराच्या आजूबाजूला ना थोडंसं काम चालू आहे, त्यामुळे माणसं आहे तिथे. आम्ही जर तिघे जर असतो ना तर खूप भीती वाटली असती, कारण जंगलामधून खूप विचित्र असा आवाज येतोय, किरकिर असा, आणि त्याचबरोबर इतकी शांतता आहे, तर साहजिकच कुणालाही भीती वाटणारच आहे. आणि त्यात आम्ही तर फर्स्ट टाईम इकडे आलो आहोत. आता शौर्यचे पप्पा इकडचे आहेत किंवा मग इकडे येत असतील, त्यांना इतकी भीती वाटत नाही, पण शौर्य आणि मी चांगलेच घाबरले होते. तर देवीची ओटी भरून झाली आणि आता आम्ही निघालो आहोत घरच्या दिशेने. आपली वस्ती दिसते, गाव दिसते ते गाव पण दिसते बघ, मोरसी. डोंगरावरून दिसणारच सगळ्या गोष्टी. आता घरी चाललोय आम्ही. कळमजाईचं इथं एक ठिकाण आहे आमचं, म्हणजे बरेच डोंगर बघा प्रायव्हेट असतात, काही सरकारी डोंगर असतात. तर हा जो डोंगर आहे ना प्रायव्हेट आहे, आणि तो तिथे आमची ही थोडीशी जागा आहे. जागाच ना की जमीन? जमीन जागाच म्हणायला लागेल, जमीन कुठं अशी असं सपाट नाहीच आहे ना. तर मग तिथं त्या आमच्या जमिनीमध्ये ना कळमजाईचं मंदिर आहे, आणि असं थोडंसंच बांधून घेतलंय. तर मग तिथं ओटी भरायची होती देवीची, तर मग ती ओटी भरून घेतली आणि आता घरी निघालोय. पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे आणि नंतर 5 सुवासिनींना जेवायला वगैरे घालायचं आहे. तर देवीचं काम करून घेतलंय सगळ्यात आधी, उन्हाच्या आधी करून घ्यावं म्हटलं. तर ओटी भरून झाली, नैवेद्य वगैरे ठेवलेत आणि आता निघालो आहोत घरी. इथे एक घर आहे, असं इतक्या डोंगरामध्ये घर आहे. असं आमच्या गावाकडचं लोकांचं जीवन आहे. तर डोंगरामध्ये सुद्धा 2 विहिरी आहेत आणि त्या विहिरींना चांगलं भरपूर पाणी आहे. पण इकडं विकास होणं जास्त महत्वाचं आहे. चला आता घरी जाऊया. हे झाड कशाचं आहे हे नेमकं तुम्ही गेस करू शकता का? जर गेस करत असाल तर कमेंटमध्ये सांगा. हे खूप किमती आहे आणि याच्यावरतीच बऱ्याच लोकांचं उदरनिर्वाह चाललेला असतो. ह्याला खूप मागणी असते. हे एक औषधी झाड आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर चला आम्ही निघालो आहोत घरी आणि आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथंपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्यामुळे खूप खूप धन्यवाद.